नमस्कार. MyMTV मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सौरभ रामचंद्र मुळी. NFHS म्हणजेच नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेने जो काही आपल्यासमोर रिपोर्ट मांडलेला आहे त्या रिपोर्टच्या आधारावरती एक मात्र बोलावंसं वाटतं की वीरदास सारख्या लोकांच्या गालावरती या रिपोर्टने, या सर्व्हेने, या सर्वेक्षणाने सणसणीत दिलेली आहे. याचं कारण भारत हा विविध क्षेत्रांमध्ये विविध अनेक मार्गांनी जो काही प्रगतीपथावरती आहे, जो काही सक्षम बनत चाललेला आहे, त्याला विरोध करताना मात्र हे जे काही व्यक्ती असतात, पक्ष असतात, देश असतात, ते वारंवार भारतातल्या या काही समस्यांविषयी बोलत असतात. ती समस्या स्त्री जन्मदराविषयी असेल, भारतात वाढती लोकसंख्याविषयी त्यांना बोलायचं असेल, अशी म्हणजे ह्या सर्व समस्यांवरती वारंवार ते बोलत असतात. मध्ये काही वर्षांपूर्वी स्लमडॉग मिलियनेअरने जेव्हा काही ऑस्कर जिंकला होता त्यानंतर यांना भूतच चढलं की आपल्याला पुरस्कार आणि प्रसिद्धी कशी मिळेल, तर ती भारतातली गरिबी आणि भारतातल्या या समस्यांना दाखवूनच मिळेल. म्हणजे एकंदर भारताची जी काही स्थिती असेल ती तेवढी खराब नसली तरी आपण तशी दाखवावी आणि अशी अपेक्षा करावी की आपल्याला पुरस्कार मिळावा. आणि दुर्दैवाने त्यांना तो पुरस्कार मिळतो सुद्धा, ही दुर्दैव आहे. परंतु जो काही नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेने जो काही मांडलेला आहे, सर्वेक्षण जे काही केलेलं आहे, त्यावरून आपल्याला दिसून येतं की या सगळ्या समस्या या कुठेतरी आता कमी होत चाललेल्या आहेत आणि भारत हा सक्षमतेच्या मार्गावरती आहे. आणि वीरदास सारख्या लोकांच्या गालावरती ही सणसणीत शारीरिक हिंसा न करता सरळ सरळ एक तमाचा लगावलेला आहे. या सर्वेमध्ये असं आपल्याला दिसून आलंय दोन गोष्टी प्रामुख्याने. तो म्हणजे भारताची लोकसंख्या ही आता कुठेतरी स्थिर होत चाललेली आहे. आपण त्याविषयी सखोल बोलणारच आहोत की या रिपोर्टमध्ये काय दिलं आहे आणि त्यानुसार भविष्यामध्ये त्याचे काय परिणाम होऊ शकतात. आणि दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे ती की स्त्रियांचा जो काही जन्मदर आहे प्रति 1000 मुलांमागे तो सुद्धा वाढलेला आहे, 1020 झालेला आहे. या अशा अनेक गोष्टींविषयी या रिपोर्टमध्ये जे जे काही मांडलेलं आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम भारताचा जन्मदर हा इतिहासात काय तर स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा हा 2.1% पेक्षा कमी झालेला आहे. तो आता 2% आलेला आहे. आता याचं म्हणजे नक्की काय आहे, 2.1% काय असतं हे जन्मदर आणि वगैरे, तर आपण समजून घेऊयात. 2.1% म्हणजे आता समजा 5 मुलं आहेत आणि 5 मुली आहेत, त्यांचं लग्न झालं आणि त्यांना प्रत्येकाला एक एक मुलगा झाला, म्हणजे एकूण 10 मंडळी होती, त्यातली फक्त 5च आता पुढची पिढी फक्त 5 जणांची असणार आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतोय, फक्त पुढची पिढी फक्त 5 जणांची असणार आहे. याचा अर्थ पुढची पिढी, तुम्ही जर वर्तमानपत्र आज जे काही इंग्लिश वाचली असतील, मराठी वाचली असतील, त्यामध्ये वारंवार रिप्लेसमेंट हा शब्द आला असेल, ती कमी झालेली आहे. याचा अर्थ आपल्या ऐवजी ही आता जी काही लोकसंख्या येणाऱ्या पुढील भविष्यात ती कमी होत जाणार आहे. आणि 2.1% हा अनेक तज्ज्ञांनी, मग समाजशास्त्र असतील किंवा कोणी समाजशास्त्रज्ञांनी एक फॉर्म्युला तयार केला होता की 2.1% म्हणजे समजा जर 10 लाख लोक आहेत तर ती आपल्या पुढील भविष्यासाठी, पिढीसाठी, देशासाठी 10 लाख लोक ठेवून जाणार आहेत. म्हणजे 2.1% असणं म्हणजे त्या मानाने ते स्थिर असणं. भारतात असे अनेक तज्ज्ञ अंदाज करत होते, वर्तवत होते की जर असाच रेट राहिला मागील वर्षांप्रमाणे तर भारताच्या येत्या काही वर्षात भारताची लोकसंख्या ही 150-160 करोड पण क्रॉस करू शकते आणि चीनला सुद्धा मागे टाकू शकते. आता 2.0% याचा अर्थ मी तुम्हाला म्हटलं की 2.1% मध्ये हे समान राहतं. 2% मध्ये काय होणार, 2% मध्ये आता लोकसंख्या हळूहळू त्याचं प्रमाण ते कमी होत जाणार आहे. याचा अर्थ भारताची लोकसंख्या ही जेवढी या तज्ज्ञांद्वारे वर्तवली जात होती तेवढी वाढणार नाही. परंतु माझा असा वैयक्तिक अभ्यास म्हणतो की येत्या काही वर्षामध्ये आपण चीनला नक्कीच मागे टाकणार आहोत. कारण चीन जबरदस्तीने, कदाचित त्यांना काही गोष्टी कळल्या, लेट कळल्या, उशिरा कळल्या, त्यांनी वन चाइल्ड पॉलिसीचा अवलंब केला. वन चाइल्ड पॉलिसी त्यांनी जबरदस्तीने तिथे रोवण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केला. वन चाइल्ड पॉलिसी जी काही पॉलिसी आहे ना, ती चीनने राबवली, ती जबरदस्तीने राबवली. कारण लोक तिथली ऐकत नव्हती. चीनला अनेक वेळा अनेक गोष्टींमध्ये बघा चीन कसा पुढारलेला आहे असं मानण्यात, असं म्हणण्यात धन्यता मानणाऱ्या, आपल्या भारत देशातीलच भारतीय स्वतःला म्हणणाऱ्या, परंतु खऱ्या अर्थाने चीन अनेक देशांचे हे पाईक असणारे असे जे काही व्यक्ती असतात, त्या व्यक्तींनी आता चीन किती पुढारलेलं आहे मांडलं. परंतु ते चीनमध्ये वन चाइल्ड पॉलिसी ही जबरदस्तीने मांडली होती. परंतु भारतात अशी कोणतीही जबरदस्ती केली गेली नाही. अशा कोणत्याही धोरण असतील किंवा नियम असेल हे जबरदस्तीने लोकांवरती मांडले गेले नाहीत. तरी सुद्धा फक्त शिक्षणाच्या, मूल्यांच्या आणि नैतिकतेच्या आधारावरती लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करून हेच आता जे काही आपल्या समोर आलेलं आहे, लोकसंख्या जी काही प्रमाणित होत चाललेली आहे, स्त्रियांचं जे काही प्रमाण वाढत चाललेलं आहे,
ते फक्त जागरूकता निर्माण करून होत चाललेलं हे समजून घ्या. यात आपण कोणत्याही अत्यंत कठोर पावले उचलून लोकसंख्या नियंत्रणासाठी कोणतेही नियम केले नव्हते. आपण जागरूकतेवरती आणि ज्याप्रमाणे भारतीय संस्कृती आहे की मनपरिवर्तन करणं, याद्वारे आपण हा विजय मिळवलेला आहे. 1960 मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपली 5.91% एवढा दर होता आपला, म्हणजे जन्मदर, एकूण लोकसंख्या वाढीचा जो काही दर होता तो. असं म्हटलं जातं तज्ज्ञांद्वारे, फॉर्म्युला जो काही निघतो त्यानुसार, की 3% जर तुमची असेल तर येणाऱ्या काळात ही जी काही समजा 10 लाख लोक आता आहेत, तुम्ही वयस्कर झाल्यानंतर जी काही तरुण पिढी येईल ती 20 लाख लोक, म्हणजे तुम्हाला अंदाज सांगतोय हा आकडेवारी, 20 लाख लोकांच्या आसपास असेल, म्हणजे डबल, जवळजवळ डबल होते. आता जेव्हा तुम्ही म्हणजे त्यावेळी तर आपली 5.91% होती, म्हणजे ट्रिपल चौपल आपली लोकसंख्या झालेली आपल्याला दिसून येते. परंतु इतक्या वर्षांमध्ये आपण जो काही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि मागच्या एक 6-7 वर्षात आपल्याला दिसून येईल की असे अनेक म्हणजे भिन्न नवनवीन अतिशय स्तुत्य अशा ज्या काही योजना आल्या आणि फक्त योजना मांडल्या नाहीत तर त्यांची अंमलबजावणी तितकीच चांगली झाल्यामुळे आता हा जो हे जर म्हणजे सर्वेक्षण आहे, सर्वे आहे, तो आपल्या समोर आलेला आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता स्त्रियांचं जे काही प्रमाण आहे, म्हणजे आपण या थोडं स्कीम विषयी बोलणार आहोत, म्हणजे या कोणत्या सरकारने कोणकोणत्या स्कीम्स योजना आणल्या, त्यांची अंमलबजावणी कशी केली, यावरती आपण बोलणार आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो की 1020 मुली आता प्रति 1000 मुलांमागे, म्हणजे त्यांचा जन्मदर जो आहे स्त्रियांचा तो आपल्याला दिसून येतो. याचा अर्थ गमतीशीर भाग म्हणून फक्त बोलतोय की येणाऱ्या पुढील काळात चीनमध्ये जसं काही म्हणजे तिथले जे काही युवक आहेत ते अत्यंत म्हणजे त्यांचं लग्न अजून होत नाहीये, त्यासाठी मग ते बाहेर देशात जाऊन पाकिस्तानमधून मुलगी तिथं आणतात देशांमध्ये. तसं भारताची स्थिती काही होणार नाहीये, कारण भारतामध्ये आता 1020 म्हणजे 20 मुले जास्त झाले आणि हे पहिल्यांदा असं आहे की स्त्रियांचं प्रमाण हे मुलांपेक्षा अधिक सरासरी देशानुसार आपण बघितलं तर ती वाढलेली आहे. याचा अर्थ येणाऱ्या पिढीसाठी ते चांगला सुकाळ असणार आहे, मुलांसाठी तरी किमान, कारण जो काही म्हणजे सिंगल राहण्याचा जो काही काळ होता मुलांचा तो आता कदाचित पलटू सुद्धा शकतो. स्त्रियांचं वाढतं प्रमाण हे भारताच्या सुशिक्षितच म्हणजे ते प्रमाणच आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे शिक्षण वाढणं, लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करणं, लोकांच्या मनात अंधश्रद्धा ज्या काही होत्या त्यांचं निर्मूलन करणं, अशा अनेक गोष्टी वारंवार विविध माध्यमातून झालेल्या आहेत. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे जे काही आपण जागरूकता निर्माण केली ती आहे. त्याचबरोबर सरकारने ही जागरूकता पसरवण्यासाठी जे काही उपक्रम असतील, योजना असतील, नियम असतील, धोरणे असतील, जे काही अवलंबले त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर कुपोषितांचे प्रमाणही मुलांमध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा कमी झालेला आहे. याचा फक्त एक त्यांनी त्यात मांडलेलं आहे की स्त्रियांच्या आरोग्यावरती जरा परिणाम या काळात झालेला आहे. त्याचं वैयक्तिक कारण मला असं वाटतं हे करोनामध्ये काही प्रमाणात अनेक म्हणजे शहरामध्ये तेवढी आपल्याला त्याची झळ पोचली नसली तरी गाव पातळीवरती अनेक ठिकाणी थोड्या जरा अनेक समस्या करोनाच्या काळात होत्या आणि त्यामुळे कदाचित स्त्रियांच्या पोषणात काही कमी झाले. त्याचे जे अनेक कारण आहेत, खरं तर याच्यावरती एक खूप मोठा अनेक व्हिडिओ होऊ शकतो की स्त्रियांच्या आरोग्यावरती याविषयी आपण बोलू शकतो, अनेक समाजशास्त्रांची आपण मुलाखत सुद्धा घेऊ शकू. परंतु स्त्रियांच्या थोड्या आरोग्यावरती एक परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर कुपोषितांचे जे काही लहान मुलं त्यांचंही प्रमाण आता कमी झालेलं असं आपल्याला दिसून येईल. यामध्ये आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की इतक्या सगळ्या ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी फक्त पॉप्युलेशन कंट्रोल बिल आणलं म्हणून नाही झाल्या. ते एक मोठा उपक्रम होतं 2019 मध्ये, पॉप्युलेशन रेग्युलेशन बिल किंवा कंट्रोल बिल जे काही आणलं त्यामुळे जो काही एक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. अशा अनेक ज्या काही लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात धोरणं होती ती आहेच, परंतु समाजशास्त्रीय दृष्ट्या जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा आपल्याला हे कळून आलं पाहिजे की जन्मदर हा काही फक्त एका गोष्टीवर म्हणजे लोकसंख्या नियंत्रण कायद्याअंतर्गत आपल्याला तो थांबवता येणार नाहीये. आपल्याला त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि ती जागरूकता विविध माध्यमांतून केली पाहिजे. ती जागरूकता शैक्षणिक दृष्ट्या असेल, मानसिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल आणि हे सर्व करताना लोकांना अनेक विविध योजना दिल्या गेल्या पाहिजेत. त्या मोदी सरकारने वारंवार दिल्या आहेत. म्हणजे आता घराघरात म्हणजे त्याच रिपोर्टमध्ये किंवा आपल्याला दिसून येईल की 96.8% इलेक्ट्रिसिटी त्याच रिपोर्टमध्ये आपल्याला दिसून येते बरं का की 96.8% भारतवासियांच्या घरात आता वीज बिल पोहोचलेली आहे. 95.9% घरात आता पाण्याच्या सुविधा सुद्धा आहेत. 70.2% एकंदर आपण देशाचा अभ्यासलात आणि जर आपण 81.5% शहरी आणि 64.9% गाव अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती
इलेक्ट्रिसिटी, पाण्याच्या सुविधा, स्वच्छ पाण्याच्या सुविधा तिथं गेलेल्या आहेत. ज्या काही स्वच्छता सुविधा असतात, शौचालय असतील, अशा अनेक गोष्टी असतील, त्या घराघरांत पोहोचलेल्या आहेत. 58.6% घरांमध्ये आता अशा अनेक रिफायनरी ऑइलचा वापर केला जातो, चांगल्या तेलांचा, खाद्यपदार्थांचा वापर केला जातो जेवण बनवताना. त्यामुळे आरोग्य सुधारतं. उज्ज्वला योजना असेल, आयुष्मान भारत योजना असेल, 41% लोकांनी आरोग्य विमा घेतलाय. स्त्रियांचे बँक अकाउंट सुद्धा हे काही वर्षांपूर्वी 53% होते, ते यावर्षी 78.6% झालेले आहेत. मोबाईल फोनचे प्रमाण सुद्धा 45.9% वरून आता जवळजवळ 54% लोकांकडे मोबाईल आलेला आहे आणि त्या अनुषंगाने नेट सुद्धा आलेलं आहे. एकंदर बघता सामाजिक दृष्ट्या जेव्हा तुमचं राहणीमान सुधारतं, राहणीमान सुधारल्यानंतर आपोआप तुमचं लक्ष म्हणजे तुमच्या मूलभूत गरजा जेव्हा भागवल्या जातात, तेव्हा समाजातल्या अत्यंत म्हणजे तळाखालचा जो व्यक्ती असेल तो पुन्हा मग या सर्व गोष्टींविषयी विचार करायला लागतो. तो जन्मदराविषयी असेल, मृत्यूदराविषयी असेल, हा केव्हा विचार करायला लागतो? जेव्हा त्याच्या मूलभूत गरजा त्याला कोणताही कष्ट न घेता त्याला मिळतात तेव्हा. आणि या सरकारच्या काही उपक्रमामुळे ते त्याला मिळत आहेत आणि त्याचमुळे हे व्यक्ती आता अशा गोष्टींविषयी सुद्धा जागृत होण्यास सुरुवात झालेली आहे, जन्मदराविषयी आणि मग महिलांविषयी, स्त्रियांविषयी. आणि हे करण्यासाठी ज्या काही स्त्रियांचं जर आपण बघितलं तर स्त्रियांसाठी किती योजना या सरकारने आणल्या किंवा काही वर्षभरामध्ये, तर तुम्ही जर बघितलं तर वन स्टॉप सेंटर स्कीम असेल, त्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स याला अशा अनेक गोष्टींना तिथल्या म्हणजे घरच्या कोणत्याही व्यक्तींद्वारे जर स्त्रियांचा कोणत्याही प्रमाणात कोणत्याही पद्धतीने छळ होत असेल तर वन स्टॉप सेंटर स्कीम त्यासाठी होते. बेटी बचाव बेटी पढाव असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल की पालकांना म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी FD रेट जवळजवळ तो काहीतरी 8% तुम्हाला इंटरेस्ट त्यात दिला जायचा. मग ते उज्ज्वला योजना असेल की स्त्रियांचं शोषण हे सगळं थांबवण्यासाठी, नारी शक्ती पुरस्कार असेल, असे अनेक, आपण किती नावं घेतली तरी ती कमी झाली, असे अनेक उपाययोजना आणि असे अनेक उपक्रम जे काही आहेत यांनी राबवलेले आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे एकंदर सर्वांगीण दृष्ट्या भविष्याकडे जर आपण बघितलं तर भारताचा हा जो काही म्हणजे या गोष्टी समाजशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा जो वाढता काही चांगला काळ आहे तो आपल्याला दिसून येईल. मला हे मान्य आहे की जर तुम्ही हॅपी इंडेक्स बघितलं तर त्यामुळे जरा भारत म्हणजे जरा खालच्या पातळीवरती जरा येतो, परंतु आपण प्रगतिशील होत चाललेलो आहोत. आपल्या तळागाळातल्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत चाललेली आहे. का? कारण त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत आणि त्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यामुळे इतर काही गोष्टींकडे आता त्यांचं लक्ष गेलेलं आहे. यात मला हेही सांगावंसं वाटतं, मी सुरुवातीला वीरदास सारख्या लोकांचं नाव घेतलं, चित्रपटांचं नाव घेतलं, परंतु असे काहीच खूप स्तुत्यपूर्ण अशा ज्या काही मालिका असतील, ज्या काही चित्रपट असतील, ते सगळे सुद्धा याला कारणीभूत आहेत. कारण जर आपण बघितलं तर OTT प्लॅटफॉर्मचा जो काही विस्तार झालेला आहे आणि त्या OTT प्लॅटफॉर्मवरून सुद्धा ज्या काही चित्रपट आणि मालिका दाखवल्या जातात त्या सुद्धा अशा गमतीशीर प्रकार म्हणजे विभागात किंवा पद्धतीने लोकांमध्ये अशा गोष्टींविषयी जागरूकता निर्माण केली जाते. जर तुम्ही पंचायत सिरीज बघितली असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे कोटा फॅक्टरीमध्ये सुद्धा यावरती एक छोटा काही मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यावरती सुद्धा ते भाष्य करतात. हे सुद्धा म्हणजे अनेक गोष्टी म्हणजे जसं अक्षय कुमारने काही मध्ये चित्रपट टॉयलेट एक प्रेमकथा असेल किंवा अशा अनेक ज्या काही सॅनिटरी पॅडवरती चित्रपट असेल आणि सॅनिटरी पॅडचा केवढा मोठा मुद्दा होता, यावरती त्यांनी किती उपक्रम नरेंद्र मोदींनी केले. म्हणजे एकंदर स्त्रियांचं शिक्षण, स्त्रियांचं आरोग्य, स्त्रियांचं आयुष्य हे त्यांनी या उपाययोजना अंतर्गत खूप चांगले झालेले आहेत. पालकांना विश्वास बसलेला आहे की आता मुलींचं जे काही क्रीडा असेल, शिक्षण असेल, यामध्ये ज्या काही मुली पहिल्या येतात आणि ते पहिल्या येण्यासाठी त्यांना शिक्षण सुद्धा जे काही मोफत दिलं जातं, अनेक योजनांद्वारे त्यांना ते देतात, याद्वारे आपल्याला हे कळून येईल की त्याचमुळे पालकांमध्ये आणि स्त्रियांमध्ये एक आत्मविश्वास येतो मुलींमध्ये की आम्हीही काहीतरी करू शकू, माझीही मुलगी काहीतरी करू शकेल. म्हणून आता मुलांपेक्षा मुलींना प्राधान्य जास्त दिलं जातं. तुम्ही अनेक घरात गेलात तर तुम्हाला कळून येईल की अरे मला मुलगी पाहिजे होती पण मुलगा झाला असं म्हटलं जातं. आधी वेगळं बोललं जायचं, परंतु आता वेगळं बोललं जात आहे. कारण हा जो काही उपक्रम, अभिनय जो काही टीव्हीवरती अनेक समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन जो राबवला जातो त्या अनुषंगाने एकंदर जर आपण बघितलं तर भारताची ही जे काही सक्षम किंवा यश आपण प्रगतीपथावरती आहोत त्याविषयी आपण आनंद व्यक्त केलाच पाहिजे. परंतु तो करताना आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की यशाला कधीच पूर्णविराम नसतो. यशाला असतो तो स्वल्पविराम असतो. पूर्णविराम हा फक्त अपयशाला असतो, यशाला फक्त स्वल्पविराम असतो. अपयशाच्या पुढे सुद्धा स्वल्पविराम टाकला की आपण यशाच्या मार्गावरती आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मी असं का म्हणतोय? कारण भारतात अशी अजून काही राज्य आहेत जसं की बिहार आहे. बिहार सर्वात जास्त आहे, 3% जवळजवळ आहे. UP 2.4%च्या आसपास आहे. त्यानंतर झारखंड आहे. आता UP मध्ये सुद्धा
योगींनी त्याची जर बघितली, भविष्य त्यांनी बघितलं, त्यांना कळलं की आपल्याला असे मेजर्स घेतले पाहिजेत आणि त्यांनी मग 2 चाइल्ड पॉलिसी आणली आणि त्यात अनेक नियम होते. त्याविषयी MyMTVवरती व्हिडिओ आहेत त्याविषयी सखोल बोलण्याबाबत. म्हणजे एकंदर भारताच्या या राज्यामध्ये सुद्धा अनेक योजना केल्या जात आहेत, परंतु या बिहारसारख्या राज्यांना थोडं जरा जागरूक होणं गरजेचं आहे. अन्यथा यांचा जर आपण 3% सरासरी दर बघितला तर तो देशाच्या सरासरी दरापेक्षा जास्त आहे. म्हणजे या राज्यामुळे या राज्यामुळे कदाचित पुढे जाऊन भविष्यात जाऊन भारताला पुन्हा एकदा पुन्हा म्हणजे जे ज्यातून आपण बाहेर आलोय त्यात पुन्हा आपण पडू शकू. त्यामुळे या राज्यांना जरा जागरूक किंवा सक्षम किंवा होणं गरजेचं आहे. UP होत आहेच, त्याचबरोबर झारखंड आणि बिहारमध्ये सुद्धा अशा उपाययोजना आपण केल्या पाहिजेत. म्हणजे एकंदर आपण याविषयी आनंदी झालंच पाहिजे. भारताचे समाजशास्त्रीय दृष्ट्या आपण योग्य पथावरती आहोत, परंतु येत्या भविष्य काळात सुद्धा हा तसाच राहावा. हा जो काही प्रगती पथ आहे त्यावरतीच आपण राहावं आणि त्या अनुषंगाने उत्तरोत्तर प्रगती आपण करत जावं. यासाठी आपल्या सर्वांना जागृत राहणं गरजेचं आहे. आणि ज्या काही लोकसंख्या नियंत्रणाअंतर्गत ज्या काही मेजर्स असतात त्या आपण लोकांनी वापरल्या पाहिजेत आणि त्या विषयावरती आपण जागरूकता सुद्धा निर्माण केली पाहिजे. मी जाताना फक्त एवढं बोलून जातो की जे काही विदेशी व्यक्ती आपल्याला लोकसंख्या नियंत्रणाविषयी आणि सॅक्स विषयी आपल्याला सांगतात ना, माहिती देतात ना, त्यांना हे मला सांगावं असं वाटतं की भारत हा पहिला देश होता ज्याने कामसूत्र हे पुस्तक लिहिलं. तुम्ही जर आमच्या भारतातली काही मंदिरं बघितलं त्यावरती तुम्हाला याची म्हणजे त्या बाबतीत जागरूकताही भारतात पहिल्यांदा इतिहासापासून भारतातच आहे आणि पहिल्यांदा भारतातच होती. त्यामुळे आम्हाला तुम्ही शिकवू नये किंवा भारतातलेच काही जे व्यक्ती स्वतःला अतिशहाणे समजतात त्यांनी भारताला यावरती शिकवू नये. आम्ही प्रगती करत आहोत, प्रगती पथावरती आहोत आणि एक दिवस असा येईल की प्रत्येक क्षेत्रीय दृष्ट्या भारत हा महासत्ता असेल किंवा तो आहेच आणि तो उत्तरोत्तर अजून सक्षम होत जाईल प्रत्येक क्षेत्राच्या दृष्ट्या. हेच या रिपोर्टमधून आज आपल्याला कळून आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी हे आम्हाला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारांपर्यंत अधिकाधिक शेअर करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, फेसबुक पेजला सुद्धा लाईक करा. तुमची तात्पुरती इथेच रजा घेतो. धन्यवाद.